ब्रेकनंतर होऊयात पुढल्या बातम्यांकडे। मुंबईमध्ये अल्पवयीन मुलींची खुलेआम विक्री सुरू आहे। नवी मुंबईच्या एका बारमध्ये अल्पवयीन मुली विकल्या जात असल्याचं कळताच त्याचा आम्ही पर्दाफाश केलाय। नवी मुंबई ते चेंबूर पर्यंतच्या 2 हॉटेलमध्ये हा सौदा होत होता। या दलालांचं जाळं कसं पसरलंय ते आपण पाहूयात। 24 मे 2013 अंडरकव्हर रिपोर्टरला बातमी मिळाली, मुंबईत मुली विकल्या जात आहेत। 25 मे 2013 रात्री 8 वाजता, ठिकाण रुचिता डान्स बार, नवी मुंबई। पोलिसांना सत्य कळल्यानंतर धक्का बसला। बारमध्ये अश्लील नृत्य चाललं होतं। पंचवीस मे 2013 रात्री 8:05 वेटरनं अंडरकव्हरला विचारलं, पोरगी पाहिजे का? मुलीची किंमत 1500 रुपये। खोलीची किंमत 500 रुपये। चे 100 रुपये। दुसऱ्या माळ्यावर खोली आहे। 25 मे 2013 रात्री 9:30 डान्स बार बंद झाला। आता सुरू झाला खरा खेळ। रात्री 9:45 वेटरनं अंडरकव्हर रिपोर्टरला सांगितलं, दुसऱ्या मजल्यावर चला, मुलगी तिथेच पाठवतो। रात्री 9:50 डान्स बारचा 3रा माळा। खोलीत पोहोचला अंडरकव्हर रिपोर्टर। रात्री 9:55 मुलीला घेऊन पोहोचला वेटर। अंडरकव्हर रिपोर्टरनं वेटरला टीप दिली। मुलीनं आपलं नाव नीलम सांगितलं। पण तिला घाई होती। रात्री 10 वाजता अंडरकव्हर रिपोर्टरनं मागितली अल्पवयीन मुलगी। मला कमी वय असलेली मुलगी हवी आहे। शरदनं तुला पाठवलं का? नीलमनं उत्तर दिलं। "13 वर्षाची मुलगी चालेल का?" पण 1 लाख रुपये लागतील। ती तुमच्या बरोबरच राहील। $80,000 सौदा पक्का झाला। गुप्त कॅमेऱ्यात सर्व बोलणं रेकॉर्ड झालं। मुंबईमध्ये अल्पवयीन मुलींची विक्री कशी होत आहे याचा TV9नं पर्दाफाश केलाय। त्याचा सविस्तर वृत्तांत पहा या बातमीपत्रानंतर 7:30 वाजता। बुलेटिनमध्ये आता वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची।